जय हरी शेतकरी भावांनो, सध्या राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना राबवणं चालू आहे आणि यामध्ये शेतकऱ्याला बऱ्याच प्रकारच्या अडचणी आल्यात. कोणाला आधार प्रमाणीकरण करता येणं, कोणाच्या रकमामध्ये तफावत आहे, कोणी मयत शेतकरी आहे त्याची वारस नोंद होईनं. मग ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत का, या अडचणी नेमक्या कशा सोडवायच्यात हे सविस्तर आणि ह्या कशा सुटणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण बऱ्याच शेतकऱ्याला अशा अडचणी यायला लागल्यात. आता तुम्ही बघितलं तर आत्तापर्यंत 12,08,448 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले, म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम यायला पाहिजे. मात्र आत्तापर्यंत फक्त 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली आहे. आता तुमच्या आली का नाही तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा. आता यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या येणाऱ्या अडचणी आहेत, आता अडचणी तुम्हाला जास्त माहिती आहेत त्यामुळे त्या कमेंटमध्ये सांगा. मात्र जेवढ्या माझ्या लक्षात आल्यात त्यामध्ये 6,554 असे शेतकरी आहेत की त्यांच्या बायोमेट्रिक डाट्यामध्ये मिसमॅच आहे, म्हणजे त्यांचा आधार नंबर चुकलेला असेल, नावामध्ये चूक असेल आणि आधार प्रमाणीकरण करताना हे सगळं जर बरोबर असलं तरच आधार प्रमाणीकरण करता येते. जर तुमच्या अशा काही अडचणी असतील तर त्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती आपण या तक्रारी त्यांच्याकडे करायच्यात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की 50,806 असे शेतकरी आहेत की ते शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत, मात्र ते शेतकरी मयत झालेत. आता त्यांच्या वारसांनी बँकेत जाऊन वारस नोंद करायची, पण बँकेवाले काही त्याची वारस नोंद करीनात. त्याला सांगितले चालले आमच्याकडे काय माहिती आली नाही, माहिती आल्याच्या नंतर मग आम्ही नोंद करू. मग त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा एक उद्या निर्णय होणार आहे. आणि त्यानंतर आहे भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी आणि भोगवटादार वर्ग 3च्या जमिनी कसणारे शेतकरी हे सुद्धा पात्र झाले. मात्र या शेतकऱ्यांचे फार्मर आय डीच काढलेले नाहीत, कारण फार्मर आय डी त्यांचे नंतर निघलेत, काही शेतकऱ्याचे निघलेले नाहीत. त्यानंतर काही शेतकरी असे आहेत की पीक कर्ज घेतलं आहे पोराच्या नावानं आणि फार्मर आय डी आणि जमीन हे बापाच्या नावानं. आता जमीन पोराच्या नावानं नसल्यामुळं फार्मर आय डी बापाचा निघला आहे, कारण जमीन बापाच्या नावावर आहे. आणि आता आधार प्रमाणीकरण कोणाचं करायचं? पोराचं, कारण कर्ज पोरावर आहे. अशा सुद्धा बऱ्याच अडचणी येतं. त्याच्यानंतर काही शेतकरी असे आहेत की त्याचं कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र म्हणून नावसुद्धा आलं, त्यांनी चेक केलं, मात्र त्यांच्याकडं असलेलं कर्ज आणि त्या कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेलं कर्ज याच्यात होती तफावत. त्यानं काही लगेच आधार प्रमाणीकरण केलं नाही, थांबू म्हणले, विचारून चौकशी करून मग करू. आणि जेव्हा करायला गेले तेव्हा पाहिलं तर यादीतून नाव गायब, म्हणजे तिथं दाखवीच ना माई सेवा केंद्रावर. मग हे कोणते शेतकरी आहेत ज्यांचा आधार नंबर चुकलाय, काहीचं बँकेचा अकाउंट नंबर चुकलाय किंवा सेव्हिंग अकाउंटचा कर्ज खात्याचा जेव चुकला असेल तो. मग राज्य सरकारनं सहकार विभागानं काय केलं की तसे शेतकऱ्यांच्या याद्या परत घेतल्या, म्हणजे त्या पोर्टलवरून काढून घेतल्या आणि आता त्या बँकेकडं पाठवल्यात. त्यामध्ये ज्या काही चुका झाल्या आहेत, मग कोणाच्या कर्ज रकमाच्या बी तफावती असतात, तर ह्या सगळ्या चुका दुरुस्त करून त्या पुन्हा याद्या अपलोड केल्या जातील. म्हणून त्या शेतकऱ्यांनी सुद्धा चिंता करायची नाही. आणि या कर्जमाफीमध्ये ज्या काही अडचणी आल्यात का, तांत्रिक अडचणी असं जे सरकार म्हणाले, तर या सगळ्या तांत्रिक अडचणीबाबत उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीसमोर या सगळ्या तांत्रिक अडचणी ठेवल्या जातील. त्यामध्ये सविस्तर चर्चा होईल आणि मग त्यावर राज्य सरकार काय उपाय सुचवतंय, त्यापुढं का मयत शेतकऱ्याच्या बाबतीत काय निर्णय घेत आहे, काही शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता येणं त्यांच्याबाबत काय निर्णय घेत आहे, ते उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट होईल. मात्र तुम्हाला जर अशा काही अडचणी येत असतील तर तेवढ्या मात्र तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जॉईन बटनसुद्धा दाबायला विसरू नका. मात्र ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, कारण कर्जमाफीतल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. जय जवान जय किसान.